हॅलो गाईस, संध्याकाळची वेळ झालेली होती आणि इथं बनवायची आहे पालक. तर पालकाला आणलेली होती, मस्त फ्रेश होती. म्हटलं जास्त दिवस ठेवली ते अजून हे होऊन जाईल, पाणी उतरून जाईल त्याचं म्हणून. आणि मग इथं ठेवलं आहे मस्तपैकी शिजवायला. तर थोडं शिजवलं मी, डाळ पण टाकलेली होती त्याच्या भाजीसोबत. डाळ बी शिजून जाईल आणि मग शेंगदाणे भाजून घेतले. आणि इथं भाजी आपली झालेलीच होती, म्हणजे बॉईल झालेली होती ती डाळसोबत. आणि मग आता फ्राय करायची टाईम आलेला होता. तर कांदे कापून घेतले, एक मिरची कापली आणि थोडंसं भाजून घेतलं. आणि त्याच्यानंतर मसाले टाकलेत. मसाले म्हणजे मिरची, हळद आणि थोडासा मसाला, गरम मसाला टाकून दिला होता मी. आणि मग बघू शकता किती छान आली आपली भाजी. इथं बघा थोडंसं आपले शेंगदाणे वाटलेले होते ना, ते बारीक कूट टाकले आहे. आणि इथं आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही भाजी काय भारी झालेली आहे आपली. आणि इथं वाढलं पहिलेच, म्हणजे आमच्या हनीलाच दिलं होतं, कारण की तिला भूक लागलेली होती. मग पहिलेच म्हटलं तिलाच वाढून देते, मग त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसू. मग आणि सांगत होते की खूप छान झाली भाजी आपली, पालकची भाजी. तर कोरडी बनवलेली आहे मी मस्तपैकी, बघू शकता. तर बघा किती छान झालेली आहे आपली भाजी, मस्त कोरडी भाजी झाली, मुगटा टाकून मस्तपैकी. आणि कमी मसाले टाकलेले मित्र, मी जास्त टाकलेलेच नाही, कारण की तिखट बी जास्त टाकलेलं नाही, कारण की हनीला पण जेवायचं असतं. मग त्याच्यामुळे कमीच नॉर्मलच ठेवते मी, मीडियममध्येच. तर हनीला खूप छान आवडली ती भाजी.